मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन नंतर बारामतीत सुद्धा VSR कंपनी विरोधात FIR दाखल करण्यास पोलिसांनी नकार दिलेला आहे आणि त्यामुळे रोहित पवार आक्रमक पवित्रा घेत त्यांनी पोलिसांना काही सवाल केले। दरम्यान यानंतर पत्रकार परिषद घेत रोहित पवारांनी धक्कादायक आरोप केलेत। पाहुयात रोहित पवार यांनी आज कोणते मोठे आरोप केलेले आहेत त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट। बारामतीमध्ये DGCA आणि VSR कंपनी विरोधात FIR दाखल करण्यास पोलिसांनी नकार दिल्यानंतर रोहित पवार आक्रमक झाले। रोहित सिंग अमेरिकेत जाऊन आला, तो दिल्लीत येऊन बसला, CID त्याला अजून नाही बोलवलं। काल मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकातील VSR कंपनी विरोधात FIR दाखल करण्यास पोलिसांनी नकार दिला। त्यानंतर रोहित पवार आणि पोलिसांमध्ये झालेली ही बाचाबाची। तुम्ही बोला नाही कशाला बोलताय मध्ये साहेब? पहिली गोष्ट आम्हाला ऍप्लिकेशन द्यायचं अजित पवारांच्या विमान अपघातानंतर रोहित पवार सातत्याने अजित पवारांच्या घातपाताची शंका व्यक्त करतात। प्रेझेंटेशनच्या माध्यमातून त्यांनी VSR कंपनी आणि DGCAच्या काही अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले। मात्र पुढे काहीही न झाल्यानं रोहित पवार VSR कंपनी विरोधात FIR दाखल करण्यासाठी बारामती पोलीस स्टेशन मध्ये गेले। मात्र पोलिसांनी FIR दाखल करण्यास नकार दिला। दरम्यान यानंतर आमदार रोहित पवार चांगलेच आक्रमक झाले। रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत गंभीर सवाल उपस्थित केले की आम्ही जे बोलतोय ते खरंय, पण तरी सुद्धा यांचा पेन FIR कडे त्या ठिकाणी वळत नाही। त्याचा अर्थ कोणतरी एक ताकदवान व्यक्ती त्यांच्यावर प्रेशर आणते। आता CID हे ऍक्सिडेंटवर तिथं त्यांचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि ऍक्सिडेंटचा जो दाखला आहे तो झाल्यानंतर सुद्धा FIR होऊ शकतो, पण केला जाऊ शकत नाही। कारण FIR मध्ये आम्ही म्हणतोय या लोकांवर लक्ष द्या आणि हेच कदाचित सत्तेतल्या लोकांना, काही लोकांना हे नको असावं असं आपल्याला म्हणावं लागतं। आणि याच्या पुढे आम्ही काय करणार? आपल्या अजितदादांच्या बाबतीत आतापर्यंत फक्त ऍक्सिडेंट रिपोर्ट आहे। अजितदादांच्या बाबतीत इथं पोलीस प्रशासनाने आतापर्यंत FIR केली नाही। या बाबतीची आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी खंत आहे। आणि हा गुन्हा दखलपात्र आहे का? तर 100% दखलपात्र गुन्हा आहे। मग दखलपात्र गुन्ह्यामध्ये FIR करावाच लागतो। मग कुठंतरी शासन हे सांगतंय का की अजितदादांची दखल घेतली नाही पाहिजे असे एक ते व्यक्तिमत्व होतं, असं सांगायचं का तुम्हाला? VSR कंपनीवर रोहित पवारांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले। VSR कंपनीच्या विमानांना ग्राउंडेड केलं होतं, त्यामुळे अजित पवारांना जाणीवपूर्वक खराब विमान दिलं होतं का असा गंभीर सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला। एवढंच नव्हे तर DGCAच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी विमान चांगलं असल्याचं सांगितलं त्यांचाही शोध घेण्याची मागणी रोहित पवारांनी केली आहे। 24 तारखेच्या आदेशाप्रमाणे DGCAच्या 5च्या 5 राहिलेले विमान हे ग्राउंड करण्यात आले, म्हणजे तुम्ही उडू शकत नाही असं सांगितलं। म्हणजे कुठंतरी नॉन कम्प्लायन्स होता हे DGCAने मान्य केलं। कुणी तो नॉन कम्प्लायन्स केला? हा केला VSR कंपनीने। आणि मग कुठलं विमान होतं? ते होतं लेअरजेट 45 XR। मग मला हा प्रश्न आपल्या सर्वांना करायचा आणि तो प्रश्न मी पोलिसांसमोर सुद्धा केला की मग जर 5च्या 5 आज असणारी विमानं तुम्ही ग्राउंड करता, ते बंद ठेवता, मग अजितदादांना खराब विमान का दिलं गेलं? ते चुकून दिलं गेलं का मुद्दामून दिलं गेलं? हा VSR कंपनीच्या विरोधात आहे, त्यांच्या मालकांच्या विरोधात आहे। त्याच्याच बरोबर जर एअरवर्दीनेस म्हणजे विमान उडू शकतं नाही शकत हे बघण्याची जबाबदारी कोणाची असती? तर DGCAची असते। मग कोण असे अधिकारी होते की अजितदादाच्या विमानातून प्रवास करत होते, ते विमान चांगलं आहे, चांगल्या कंडिशन मध्ये आहे, हे कुणी सांगितलं? असे कुठले अधिकारी आहेत? कुणी सह्या केल्या? तर या अधिकाऱ्यांना शोधा। अशा प्रकारचा दुसरा FIR आम्ही करण्यासाठी तिथं सांगितलं। केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री किंजरापू राम मोहन नायडू यांच्यावरही रोहित पवार यांनी आरोप केले। DGCAच्या अहवालाचा दाखला देत दादांच्या अपघाताला VSR कंपनी जबाबदार असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। VSR कंपनीच्या विमानांमध्ये त्रुटी असल्याचा DGCAनं अहवाल दिलाय, त्यामुळे अपघाताला VSR कंपनी जबाबदार आहे। मंत्री किंजरापू राम मोहन नायडू पक्षाचे आणि VSR कंपनीच्या मालकांचे आर्थिक संबंध असल्याचा आरोपही करण्यात आला। आरो नावाच्या कंपनीकडे वेदर चेक करण्याची जबाबदारी होती, त्यांच्यावरही FIR दाखल करण्यात यावी। 27 दिवसात CIDनं काय केलं आम्हाला सांगायला हवं अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे।
सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की तपासामध्ये टाईमलाईन्स नसतात. पर्टिक्युलरली हा जो तपास आहे ह्याच्यामध्ये मल्टिपल आपल्याला एजन्सीज म्हणण्यापेक्षा मी म्हणेन मल्टिपल एजन्सीज शब्द वापरतो, या इन्व्हॉल्ड आहेत. याच्यामध्ये ठिकठिकाणून आपल्याला एक्सपर्ट ओपिनियन, डेटा हार्वेस्टिंग करायला लागेल. याच्यामध्ये या सर्व गोष्टी करायला जो वेळ लागतो तो लागणारच आहे. मात्र मी तुम्हाला खात्रीशीर सांगत आहे की तपास अतिशय योग्य वेगाने आणि अतिशय योग्य दिशेने चालू आहे. मी तुम्हाला पुनश्च सांगतो, आम्ही भरपूर पुरावे गोळा केलेले आहेत. जे उर्वरित आहेत तेही लवकर गोळा करण्यात येतील. लागणारे जे टेक्निकल रिपोर्ट्स आहेत तेही मिळवण्यात येतील आणि त्याच्यानंतर निष्कर्ष काढण्यात येईल. बुधवारी रोहित पवार मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेले, मात्र त्यांची तक्रार घेतली नाही. दरम्यान यावरून संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला. रोहित पवार यांची तक्रार घेऊ नका म्हणून विधान भवनातून फोन गेला असा आरोप संजय राऊतांनी केला. पवार कुटुंबाला शंका असल्यामुळे FIR दाखल करून घेतली पाहिजे असं मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केलंय. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसंदर्भात त्यांचा जवळचा नातेवाईक एक तक्रार करू इच्छितो पोलीस स्टेशनला, आणि पोलीस स्टेशनला विधान भवनातून एका महत्त्वाच्या माणसाचा फोन येतो की तक्रार घेऊ नका म्हणून. हा काय प्रकार आहे? मी तुमचं जे सगळे अश्रू होते ते मगरीचे अश्रू होते ना. तर फोन कोणाचा आला होता? आपण म्हटलं जातात की विधानसभेतनं फोन केला. ते जे तिथे DCP होते त्यांना एक महत्त्वाचा फोन आला आणि ते यस सर करत बाहेर गेले. आपल्या टीव्हीलाही दिसत असतं. नियमाचं उल्लंघन त्यांनी केलेलं आहे हे काही अंशी सिद्ध झालंय. म्हणून DSA काय ते कंपनी जी आहे त्यांनी त्या विमान त्यांचे लँड केलेले आहेत. आज रोहित पवार जो काही FIR दाखल करायला गेलेला आहे, मला वाटतं त्यात काही गैर नाही आहे आणि FIR नोंद करून घेतला पाहिजे. काय त्याच्यात अवघड काय? अजितदादाचे नातेवाईक जर कोणी असेल, त्यांना काही शंका असतील, काही कुशंका असतील, त्यांनी जर FIR नोंद करायचं मागणी केली, मला वाटतं ती रास्त आहे. त्याच्यात काही गैर घेण्यासारखं काहीच नाही आहे. सरकारला सरकारच्या पद्धतीने तपास करायचा आहे. त्याला सपोर्टिंग जर हे काही देत असतील तर उलट तपासामध्ये आणखीन गती येऊ शकते. DGCA आणि VSR कंपनी विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कुणालाही पाठीशी घालू नये असं आवाहनही त्यांनी यावेळेला केलंय. तर प्रसिद्धी मिळवण्यासाठी संजय राऊत स्टंटबाजी करत असल्याचं नवनाथ बन यांनी म्हटलंय. हा सदोष मनुष्यवध आहे आणि त्या सदोष मनुष्यवधाची जबाबदारी सगळ्यात आधी गृहमंत्रालयानं घेतली पाहिजे, सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयानं घेतली पाहिजे, DGCAनं घेतली पाहिजे. आणि ह्या सगळ्यांच्या विरुद्ध, या यंत्रणा ज्या आहेत त्यांच्या विरुद्ध खटले दाखल करण्याचे, गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले पाहिजेत. कोणालाही पाठीशी घालाल तर मला असं वाटतं तुम्हाला महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही. अजितदादांच्या अपघातामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालंय. अजितदादांच्या अपघातामुळे एक चांगला राजकारणी आपल्यातून निघून गेलाय. त्यामुळं या प्रकरणातलं सत्य समोर आलं पाहिजे. परंतु सत्य समोर आणताना आपण जाणीवपूर्वक प्रसिद्धी मिळण्यासाठी आणि स्टंटबाजी करण्यासाठी आरोप करतायत का, याचा विचार देखील संजय राऊत आणि रोहित पवार यांनी केला पाहिजे. अजित पवारांच्या विमान अपघातानंतर शंकांचं काहूर उठलंय. रोहित पवारांनी थेट DGCA आणि VSR कंपनीवर गंभीर आरोप केला. तसंच गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मात्र मुंबईनंतर बारामती पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. त्यामुळे चांगलंच राजकारण पेटलं असून रोहित पवार आक्रमक झाले. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.